नाशिक जिल्ह्यातील एक दुर्गरत्न म्हणजे किल्ले हातगड. आणि हा हातगड अजून एका कारणासाठी ओळखला जातो, म्हणजे त्यावर असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा संस्कृत भाषेतील शिलालेख. 16 ओळींचा हा शिलालेख शालिवाहन शके 1469 सालच्या आषाढ महिन्यात क्षय एकादशीला कोरलेला आहे. जवळपास 500 वर्षे जुन्या शिलालेखात बागुलवंशीय राजांच्या पराक्रमाबद्दलच्या ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलान प्रांतातील बागुलराजे यांच्या विजयाचा आशय आहे. बागुल वंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून अहमदनगरचा बुरहान निजामशाह हा या भागातल्या राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात असलेल्या मोक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंशीय भैरवसेन राजाचा मोठा पराक्रम होता, हे या शिलालेखावरून स्पष्ट होते.